नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा म्हणजे आपल्या संस्कृतीचा पवित्र सण आणि आज आपण वटपौर्णिमाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखी संसाराची प्रार्थना करतात. या सणामागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे. सावित्रीने आपल्या बुद्धी, धैर्य आणि निष्ठ बळावर यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा सण प्रेम आणि विश्वासनिष्ठ आणि कुटुंबातील एकमेक प्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक मानला जातो. वडाचे झाड दीर्घ आयुष्य, धैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून या दिवशी त्यांची पूजा करून प्रतीक्षा घेतली जाते. आपण सर्वांनी आपल्या परंपरा जपत एकमेकांचा आदर करावा, कुटुंबात प्रेम आणि विश्वास वाढावा, हाच या सणाचा खरा संदेश आहे. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आणि अशी माझी वटपौर्णिमेची पूजा चालू आहे. आजच्या दिवशी आपण सर्वांनी आपल्या नात्यामधले प्रेम आणि समस्या समजदारीने आणि विश्वास कायम ठेवण्याचा संकल्प करूया. या सणाचा खरं अर्थ केवळ पूजा करण्यापुरतं मर्यादित नाही. एकमेकांचा आदर करणे, संकटात साथ देणे, कुटुंबातील प्रेम जपणे आणि आनंद वाटून घेणे हाच वटपौर्णिमेचा खरा संदेश आहे. वटवृक्ष आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जशी त्यांची मुळे खोलवर रुजलेली असतात, तशीच आपल्या नात्याची मुळेही प्रेम, विश्वास आणि आदराने मजबूत असावीत. या दिवशी अनेक विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. या सणामागील सावित्री आणि सत्यवान यांची कथा धैर्य, समर्पण आणि चिकाटीची प्रेरणा देते.